हो, पण तू हा शो होस्ट करत नसलीस तरी सुद्धा या शोची रिसर्च करण्याची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. सगळे एपिसोड बनवताना तू त्यात इन्व्हॉल्व असणार आहेस. इनफॅक्ट साराचं तर म्हणणं आहे की तू तिला असिस्ट करावंस. सर मी शिकवेल तिला सगळं. आय थिंक गार्गी तू सगळं समजून घेशील. येस सर, ऑफकोर्स आय अंडरस्टँड. आणि तसंही या गोष्टीमुळे माझा एक्सपिरियन्स वाढणार आहे, मला खूप काही शिकायला मिळणार आहे. आय एम व्हेरी शुअर. आणि एनिवे कुठला तरी शो होस्ट करणं हे माझं पॅशन कधीच नव्हतं. इनफॅक्ट फील्डवर काम करून प्रत्येक गोष्टीमागचं, प्रत्येक बातमीमागचं सत्य हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवावं हे माझं पॅशन. गुड. आणि हो, एनिवे साराला असिस्ट करायला मिळतंय ही सुद्धा काही छोटी गोष्ट नाहीये माझ्यासाठी. त्यामुळे ते मला नक्की आवडेल. ओके, देन स्टार्ट द रिसर्च. या, थँक्यू सो मच सर. सकाळी उठायला उशीर झाला ना की सगळ्याच कामांना उशीर होऊन जातो बघ. का आज उठायला उशीर का झाला? अगं तू पाहिलंस ना गार्गी रात्री किती उशिरा आली ते. त्यामुळे रात्री झोपायला उशीर झाला. झोपायला उशीर झाला म्हणून सकाळी जागही आली नाही लवकर. झालं म्हणजे आज तुझा स्वयंपाक राहिला असेल. छे ग, स्वयंपाक सकाळीच झाला. दोघांचे डबे द्यायचे असतात ना. अरे देवा, काय झालं? अगं ही गार्गी पण डबा विसरली. मी डबा द्यायची विसरली आणि तीही न्यायची विसरली. अगं मग फोन करून सांग तिला आणि म्हणावं वेळेवर खाऊन घे. हो हो, फोन करते. हा बोल गाई. अगं किती मेंढळी आहेस तू. मी डबा द्यायची विसरली आणि तूही नाही घेऊन गेलीस. हो, मग आता काय करणार आहेस? मागवते ग काहीतरी बाहेरून. बरं, तुझं नवीन काम सुरू झालं का? हो, जोरात सुरू आहे. फक्त काम थोडंसं बदललंय. म्हणजे मी आधी जो शो होस्ट करणार होते ना तो आता मी होस्ट नाही करते, पण त्याच्याबद्दलचा रिसर्च किंवा त्याचे एपिसोड्स बनवणं एवढंच करणार. मला नाही कळलं. म्हणजे आता तुला रात्री अपरात्री एकटीला बाहेर नाही ना जावं लागणार? नाही गाई, ऐक मी जरा नंतर करते फोन. हा बाय. बरं ठीक आहे, ठेवते. काय म्हणाली? जे झालं ते बरंच झालं. म्हणजे अगं तिला आता रात्री अपरात्री एकटीला कुठे बाहेर नाही जावं लागणार. भास हवास या आपल्या शोचं पहिलं लोकेशन काय असणार आहे? सर, ठाण्यापासून 8 किलोमीटरच्या अंतरावर एक छोटं गाव आहे आणि तिथे एक घर आहे. त्या घरात गेले 20 वर्ष कोणीच राहत नाही. सगळं रिसर्च झालंय का नीट? येस सर. हो सर, ऍक्च्युली आय नो अबाउट दॅट प्लेस. सो यू डोंट वरी सर. तुम्ही दोघं लगेच त्या लोकेशनला जा आणि कामाला सुरुवात करा. येस सर. गुड लक. थँक्यू सर. थँक्यू सर.
थँक्यू सो मच. फॉर व्हॉट? कारण मला तुला असिस्ट करायला मिळतंय. सो आय एम शुअर मला तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखं असणार आहे. थँक्यू. एक्सक्यूज मी, तू गाडीमध्ये का बसतेस? आपण एकत्र जातोय ना? आय न्यू इट. तू असंच करणार होतीस. सॉरी, तू लोकेशनला जात नाहीयेस का मग? जाते ना, बट तुला कोणी सांगितलं की तू माझ्या कारमधून येतेस? ही कार ऑफिसने फक्त माझ्यासाठी दिली. मला कळलं नाही. हे बघ, जेव्हा मी हे न्यूज चॅनल जॉईन केलं ना, तेव्हा मला माझे सिनियर्स त्यांच्या कारमधून नव्हते घेऊन जात. मी इतकी वर्ष या चॅनलसाठी काम केलं, एवढे हिट शोज दिले, तेव्हा जाऊन मी माझी ही पहिली कार घेतली. आणि तुला पहिल्याच ह्याच्यात पिकअप आणि ड्रॉप फ्री पाहिजे? सॉरी, तुला जर कारने यायचं असेल ना, तर आधी माझ्या लेवलला ये. ओके? मला असं वाटलं होतं की आपण एकाच ठिकाणी चाललोय ना, म्हणून एकत्र जाऊ शकतो. मी चाललीये, तू तुझी ये मागून. हं? आणि हो, मे बी मघाशी संजय सरांच्या केबिनमध्ये तुझं मिसअंडरस्टँडिंग क्लिअर नाही झालं. एनिवे, मी क्लिअर करते. हे बघ, कसं असतं ना, जर मी पहिल्याच ह्याच्यात जग जिंकलं असतं ना, तर आज मी या न्यूज चॅनलची ओनर असते. त्यामुळे एवढ्या लवकर तू जग जिंकायचे स्वप्न वगैरे बघू नकोस, नाहीतर तू सुरू होण्याच्या आधीच संपशील. ओके? ऑल द बेस्ट. सारा मॅम, तुम्ही ठीक आहात ना? आय न्यू इट. हे आंबट आहे. सिस्टर, मी तुम्हाला सांगतेय, प्लीज सिस्टर, मला दुसरा ज्यूस घेऊन या. हॅलो सारा, आर यू ओके? नो सर, आय एम नॉट ओके. सर, खूप दुखतोय माझा पाय. रिलॅक्स मॅडम, मी तुम्हाला पेन किलरचं इंजेक्शन दिलंय. थोड्या वेळाने तुम्हाला बरं वाटेल. डोंट वरी. सारा, ऍक्सिडेंट कसा झाला? आय डोंट नो. जाऊन त्या इडियट ड्रायव्हरला विचार, युजलेस कुठला. ड्रायव्हर कुठे? सर, मी ड्रायव्हरशी बोललोय. तो म्हणाला की अचानक स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे ऍक्सिडेंट झाला. सरप्राइझिंगली त्याला काहीच लागलं नाही. ही इज कम्प्लिटली ऑलराईट. तेच फक्त मलाच लागलंय. त्याला साधं खर्चटलं सुद्धा नाहीये. तेच ना, बॅड लक. म्हणजे बरं झालं ना सारा मॅमच्या थोबा.
म्हणजे चेहऱ्याला काही लागलं नाही है ना? डॉक्टर, काही सिरियस इंजुरी नाहीये ना? तसं काही काळजी करण्यासारखं नाही आहे. इंटरनल ब्लिडिंग वगैरे असा काही मेजर प्रॉब्लेम पण नाही आहे. बट लिगामेंट इंजरी आहे. मग डॉक्टर रिकवर व्हायला किती दिवस जातील? ही इंजरी रिकवर व्हायला कमीत कमी तरी 1 महिना लागेल. व्हॉट? 1 महिना? नो 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 वे. सर, आपला शो लॉन्च होतोय. सर, प्लीज टेल हिम. अगं हो, जरा शांत हो. सर, आय वॉन्ट टू डू दिस शो. प्लीज सर. गार्गी, बहुतेक हा शो तुझ्याच नशिबात आहे. व्हॉट इज दिस यार? मीच का? आणि तेही शो लॉन्च होत असताना. सारा मॅम, ज्यूस घ्या, गोड आहे. म्हणजे तू उष्टा केलास? नाही नाही सारा मॅम, मी 2 विकत घेतले. एक मी प्यायलो आणि एक तुमच्यासाठी आणला. बट तुझे हात क्लीन होते ना? बस काय, एवढे महिने आपण काम करतो ना एकत्र. सॅनिटायझर स्वच्छ आहे. गुड बॉय. सर, आपण शो पोस्टपोन करूया. सारा, आता आपण तसं करू शकत नाही. ऑलरेडी शो अनाऊन्स केलाय आपण आणि लोकांचे छान छान रिस्पॉन्स आले आहेत. नो, नाउ वी कांट पोस्टपोन दिस शो. पण सर, मी शो कसा करणार? हे बघ, ह्या परिस्थितीत तू शो होस्ट करू शकत नाहीस. बट शो मस्ट गो ऑन. आपण दुसरी होस्ट घेऊ आणि शो लॉन्च करू. म्हणजे सर, तुम्ही मला रिप्लेस करणार? सर सॉरी, आय नो मी लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण माझ्या मते सारा मॅमनेच हा शो होस्ट करावा. त्यांनी खूप मेहनत घेतली या शोसाठी. आता नशीब चेहऱ्याला काही झालं नाही म्हणून ते पायावर निभावलं. आणि सर, सारा मॅमपेक्षा चांगला होस्ट आपल्याला मिळणार आहे का? एक्झॅक्टली सर.
तुला काय झालं हसायला? नाही मॅम ते असंच. तुला काही वेगळं म्हणायचंय? नाही. नाही ना? मग सांग, हा शो माझ्याशिवाय करायचा की नाही? मॅम ते मी कसं सांगणार? का? तूच हसलास ना? मग बोल, हा शो मी होस्ट करणार की काल आलेली ही इंटर्न? सर बरोबर आहे सारा मॅमचं. तुम्हाला सगळ्यांनाच असं वाटतंय की हो हो सर. तू डिक्लेअर करतोयस? सॉरी सॉरी सॉरी. ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांनाच जर का असं वाटत असेल तर हा शो आपण काही दिवसासाठी पोस्टपोन करतोय. टेक केअर सारा. थँक्यू. सारा बरोबर झालं ते वाईटच झालं, पण तरी शो पोस्टपोन व्हायला नको होता. का? तू होस्ट केलं असतास? प्रयत्न नक्कीच केला असता, पण पक्या सुद्धा म्हणाला की साराशिवाय शो नाही होऊ शकत, म्हणून मलाही वाटलं की तुलाही वाटलं की सारा शिवाय शो होऊ शकत नाही? मग आज बोलली का नाही काही? गार्गी, आपल्या इंडस्ट्रीचा एक नियम, इथे जर जागा बनवायची असेल तर स्वतःच्या लढाया स्वतःलाच लढाव्या लागतात. गार्गी,